हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय भैरवनाथाचा गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी रामकृष्ण हरी। खरं तर आपण ज्यावेळी एकमेकांना भेटतो त्यातल्या त्यात वारकरी संप्रदायाची लोक तर प्रत्येक जण एकमेकांना एकच परंपरेचा शब्द वापरतो तो म्हणजे रामकृष्ण हरी। आता आपल्याला बरेचदा प्रश्न पडत असेल की रामकृष्ण हरीच का? या जगामध्ये इतके सारे शब्द आहेत मग आपण रामकृष्ण हरीच का म्हणायचं? आपल्या धर्मग्रंथांमध्ये असं सांगितलेलं आहे की देवांची संख्या आहे 33 कोटी। 33 कोटी जर देव असतील तर आपण एक 3च देव का निवडले असतील? राम कृष्ण आणि हरी। रामकृष्ण हरीच का म्हणायचं? तर त्याचं एक महत्वाचं कारण आहे। राम म्हणजे कोण असतो तर सर्वांना आनंद देणारा। त्यामुळे अजूनही आपल्याला म्हटलं जातं की रामराज्य स्थापन करायचंय कारण ते एकच राज्य होतं की प्रत्येकाकडे आनंद होता, प्रत्येक जण स्थिर स्थावर होता आणि म्हणून आपल्याला कोणासारखं बनायचंय तर रामासारखं बनायचंय। दुसरं आहे तो कृष्ण। कृष्ण म्हणजे कोण? प्रत्येकाला आकर्षित करणारा, प्रत्येकाला गाईड करणारा। आणि तिसरा आहे तो हरी। हरी म्हणजे कोण? तर आपले जेवढी पण संकट आहेत, आपली जेवढी पण दुःख आहेत तर त्यांचं सर्वांचं हरण करणारा। म्हणून आपण म्हणतो रामकृष्ण हरी। थोडक्यात आपल्याला रामासारखं बनायचंय, कृष्णासारखं बनायचंय आणि हरीसारखं बनायचंय। म्हणून प्रत्येकाने एकमेकांना जेव्हा आपण नमस्कार करतो त्यावेळी आवर्जून म्हणावा असा शब्द असतो रामकृष्ण हरी। आता छोट्या छोट्या गोष्टी असतात परंतु आपण त्याच्या अर्थापर्यंत जात नाही। आपण देव 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 म्हणतो पण देव म्हणजे काय असतो? आपण फक्त मराठी नको, आपण इंग्लिश मध्ये सुद्धा विचार करू। देवाला इंग्लिश मध्ये म्हटलं जातं गॉड। गॉड मध्ये 3 शब्द येतात GO आणि D। आता आपण म्हणतो रामकृष्ण हरी, सेम हाच अर्थ तयार होतो गॉड मध्ये। गॉड म्हणजे काय? G म्हणजे तो जनरेटर। जनरेटर म्हणजे काय? तर प्रत्येकाला ज्यांनी तयार केलेलं आहे तो म्हणजे जनरेटर। दुसरा येतो O म्हणजे ऑपरेटर। ही जेवढं पण ब्रह्मांड येतं
तर त्याला ऑपरेट कोण करतं? कोणती तरी एक शक्ती असेल की जी प्रत्येक गोष्टीला ऑपरेट करते. तर ते म्हणजे येतो आपला देव. आणि तिसरा येतो म्हणजे डी म्हणजे डिस्ट्रॉयर. म्हणजे प्रत्येक गोष्ट कधी ना कधी संपणार आहे, तर त्याला संपवणारा पण कोणतरी शक्ती असेल, तर ती शक्ती म्हणजे डी म्हणजे डिस्ट्रॉयर. म्हणजे प्रत्येकाला तयार करणं, ती गोष्ट चालवणं आणि ती गोष्ट संपुष्टात आणणं, या तीनही गोष्टी करणारी जी कोणती शक्ती आहे तर ती म्हणजे आपले देव. परंतु प्रत्येकापर्यंत देवाला पोहोचणं शक्य नसतं. म्हणून देवाने काय केलं तर संतरूपी जे व्यक्ती आहेत ते आपल्यापर्यंत आणले. संत असतील किंवा देवाचे जे कोणी अवतार असतील. अवतार म्हणजे खरं तर काय असतं? अवतार हा शब्द खरं तर संस्कृत भाषेतला आहे. अवतार म्हणजे अवत्र. अवत्र म्हणजे काय? सेंड बाय गॉड. ते स्वतः देव नसतात, परंतु देवाने पाठवलेले असतात. हिंदू धर्मशास्त्रानुसार मुळात तीनच देव असतात, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. जी म्हणजे ब्रह्मा, ज्यांनी पृथ्वीचं निर्माण केलं. ओम म्हणजे ऑपरेटर म्हणजे विष्णू. पृथ्वी चालवायची कशी हे कोणाकडून शिकावं तर ते विष्णूकडून. आणि तिसरा येतो डी म्हणजे डिस्ट्रॉयर. डी म्हणजे शंकर. ब्रह्मा, विष्णू, महेश. महेशाकडून आपल्याला काय शिकायचंय तर कोणतीही गोष्ट संपवायची कशी. परंतु ज्यावेळी आपण पाहतो की भगवान श्रीकृष्ण आहेत. भगवान श्रीकृष्ण म्हणजे कोणाचे अवतार तर विष्णूंचे अवतार. आता विष्णूंचा अवतार ज्यावेळी ब्रह्मांडामध्ये घ्यायचं ठरलं तर त्याची एक स्टोरी आहे ती अशी की द्वापार युगामध्ये पृथ्वी तलामध्ये राक्षसांचा किंवा असुरांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये छळ चालू होता. प्रत्येक देव असेल, संत असतील, ऋषी असतील किंवा सामान्य नागरिक असतील, प्रत्येकाला असुर किंवा दैत्य किंवा आपण म्हणूया राक्षस प्रत्येकाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास देत होते. परंतु आता करायचं काय हे आपल्या पृथ्वी मातेला पाहवत नव्हतं. तिने शेवटी काय केलं, एकदा एका गायीचं रूप घेतलं. गायीचं रूप घेऊन ती देवाकडे गेली. तर त्यावेळी ब्रह्मदेव आणि विष्णुदेव शेजारी शेजारी बसले होते. तर ब्रह्मदेवांना गायीने पूर्ण सांगितलं की पृथ्वीवर कशाप्रमाणे थैमान माजलेलं आहे आणि त्याच्यावर उपाय काय. तर ब्रह्मदेवाने विष्णुदेवांना सांगितलं की आता तुमचा 8वा रूप किंवा 8वा अवतार घेण्याची ही खरं तर वेळ आलेली आहे. परंतु विष्णुदेवाने सांगितलं ठीक आहे मी आता अवतार घेईल, परंतु मला कोणत्या रूपाने घ्यायचंय. आता प्रत्येकाने लक्षात घ्या तर नियोजन नक्की कसं असतं, मॅनेजमेंट नक्की कसं असतं. आपण शंकराच्या मंदिरात जातो. शंकराच्या मंदिरात जर आपण व्यवस्थित पाहिलं तर शंकराच्या फॅमिलीमध्ये येतं कोण? स्वतः शंकर येतात, देवी पार्वती येतात, त्यांचा मुलगा कार्तिकेय येतो, गणपती बाप्पा येतो. परंतु जर फक्त देव न पाहता त्यांची जर वाहनं पाहिली तर वाहनं कोण कोण आहेत? शंकराचा नंदी येतो, शंकराच्या गळ्यात कोण आहे? साप येतो. कार्तिकेयाचं जर वाहन पाहिलं तर तो मोर येतो. पार्वती मातेचं जर वाहन पाहिलं तर ते येतं वाघ येतो. गणपती बाप्पाचं उंदीर पाहिलं तर उंदीर येतो. आता जर एकमेकांशी पाहायचं गेलं तर साप आणि मोर एकमेकांशी अजिबात पटत नाही. मोराला कधी पण वाटतं सापाला मी कधी मारेन. गणपती बाप्पाचं वाहन येतं उंदीर, सापाचा डोळा असतो उंदरावर, कधी मी त्याला खाईल. दुसऱ्या बाजूला येते गाय आणि वाघ, त्यांचं पण एकमेकांशी नेहमीच वैर. परंतु एक उत्तम मॅनेजर कोण असतो तर एकमेकांच्या विरुद्ध असणाऱ्या लोकांना एकत्र आणून आपली फॅमिली कशी एकत्र ठेवायची तो पाहणारा असतो मॅनेजर, ज्याला आपण देवासारखं माणूस मानतो. तर आता सेम असंच असतं. द्वापार युगामध्ये इतका त्रास आहे, थैमान आहे, परंतु आता याच्यावर उपाय काय तर एक मॅनेजमेंट तयार झालेलं असतं की आता पुढे कसं करायचं. तर ज्यावेळी हा अत्याचार चालू असतो अगदी त्याच वेळी मथुरेमध्ये भोजवंशी राजा असतो, त्याचं नाव असतं उग्रसेन.
उग्रसेनाचा मुलगा असतो कंस. ज्याप्रमाणे दैत्य इतक्या प्रमाणात त्रास देत असतात, अगदी त्याच प्रमाणात हा कंस जो असतो तो सुद्धा जनसामान्यांना त्रास देत असतो. तर आता उग्रसेन हा जो असतो तो भाविक स्वभावाचा असतो. त्याला अजिबात पटत नसतं की सामान्य नागरिकाला त्रास व्हावा किंवा ऋषीमुनींना कोणत्याही प्रकारची आराधना करून देऊ नये, हे मात्र त्याला पटत नसतं. तो नेहमी कंसाला सांगतो, अरे कंसा, हे जे काही तुझं चाललेलं आहे हे अतिशय चुकीच्या प्रकारे चाललेलं आहे. परंतु कंस हा जो असतो त्याला एकच माहित असतं, जी जनता आहे तिने फक्त कर आपल्यापाशी आणून द्यायचा आणि आपण राजा आहे, आपण फक्त यांना त्रास द्यायचा. तर एकदा काय करतो कंस, त्याच्या वडिलांना म्हणजे उग्रसेन राजाला कैदेमध्ये डांबून ठेवतो. उग्रसेन राजाला खूप वाईट वाटतं, अरे मी माझ्या लहान मुलाला इतकं तळहाताच्या फोडाप्रमाणे मोठं केलं आणि आज काय वेळ आली आहे की तो मुलगाच मला कैदेमध्ये डांबून ठेवतोय. खूप चुकीची गोष्ट आहे. तर तो त्याला शाप देतो, स्वतःच्या मुलाला शाप देतो, हे कंसा, लवकरच तुझा संहार करणारही या पृथ्वी तलावर कोणीतरी येईल. कंसाला अगदी हसायला आलं, अरे मी तर या नगरीचा राजा, मला मारणारं कोण असेल. परंतु देवाची लीला पहा कशी असते. कंसाच्या काकांचं नाव असतं देवक, म्हणजे उग्रसेन राजा जो असतो, उग्रसेन राजाच्या भावाचं नाव असतं देवक. देवकाला एक मुलगी असते देवकी. आता कंस हा जो असतो जनसामान्यासाठी क्रूर असतो, परंतु घरामध्ये त्याच्या बहिणीसाठी म्हणजे देवकीसाठी अतिशय चांगला भाऊ असतो. त्याची लाडकी बहीण असते देवकी. आता आपण पाहतो राजकारणामध्ये माझी लाडकी बहीण, याची सुरुवात झाली आहे तेव्हा द्वापर युगामध्ये. लाडकी बहीण असते, अतिशय लाडकी बहीण देवकाची, तिच्या लग्नाचा विषय चालू असतो. तर देवक राजा काय सांगतो कंसाला, अरे आपल्या बहिणीचं आता लग्न जमवायचंय, तर तिला अनुचित वर शोधायचंय. तर वर शोधता शोधता नंतर त्यांच्या लक्षात येतं, एक यदुवंशी सरदार आहे, चांगल्या प्रवृत्तीचा आहे, देवाच्या प्रवृत्तीचा आहे, त्याचं नाव असतं वासुदेव. मग वासुदेवासोबत त्याचं लग्न जमतं आणि ठरलेल्या दिवशी त्यांचं लग्न ठरतं आणि लग्न पार सुद्धा पडतं. परंतु मी जसं सांगितलं त्याप्रमाणे कंसाची लाडकी बहीण, कंसाने सांगितलं काय, हे देवकी, आता तू जर इथून निघून चाललेली आहे, तू आता तुझ्या सासरी जाणार, परंतु आता माझा राजमहल मात्र सुना सुना राहणार. आता एक काम करतो, शक्य तितका वेळ मला तुझ्या सोबत थांबायचा आहे. तर आता जो रथ आहे, ज्या रथामध्ये बसून तू तुझ्या सासरी जाणार आहे, तर त्या रथाचं सारथ्य मी स्वतः करणार. वासुदेवालाही खूप कौतुक वाटतं, अरे कंसासारखा मेवणा मिळावा तर कंसासारखा, जो स्वतःच्या बहिणीला सांभाळायला किंवा त्याला पोचवायला, बहिणीला पोचवायला स्वतः सारथ्य करून येणार आहे. स्वतः जर राजा आहे परंतु तरीही त्याला बहिणीसाठी यायचंय, इतकं जर चांगलं मन आहे तर कंस वाईट कसा, बरोबर. इथपर्यंत कंसाचे सगळे चांगले गुण पाहतोय आपण. परंतु होतं काय, देवकीचं सासर आणि देवकीचं माहेर यांच्यामध्ये एक मोठं जंगल असतं. ते जंगल पार करून कंसाला देवकीला सोडायला जायचं असतं. निम्म जंगल पार करून ते जातात सुद्धा. भाऊ बहीण अतिशय प्रेमाने जातात. परंतु तितक्यात एक मोठी आकाशवाणी होते. आकाशवाणीमध्ये सांगितलं जातं, हे कंसा, अरे तू जिला बहीण मानतोयस, इतकी लाडकी बहीण मानतोयस, परंतु ती बहीण नक्की कोण आहे तुला समजतंय का? ही जी देवकी आहे तिचा जो 8वा मुलगा असणार आहे तो तुझ्या मृत्यूचं कारण बनणार आहे. तुझा पापाचा गाडा कुठंतरी भरत चाललेला आहे आणि म्हणून या देवकीचं लग्न ठरतंय. ती आता तिच्या सासरी जाणार, तिचा जो 8वा मुलगा असेल तोच तुझा संहार करणार आहे. आणि हे चाललंय काय की तू स्वतः तिला घेऊन चाललंयस. हे ऐकल्यावर त्याने पण विचार केला, अरे ही माझी जर लाडकी बहीण आहे तरी पण तिचा मुलगा जर माझा संहार करणार आहे, तर आता जर विधी रचित असा असेल तर मला हे सगळं बदलायचंय. या राज्याचा राजा मी स्वतः आहे, मी म्हणाल तसंच होणार इथून पुढं. तर कंस करतो काय, तो रथ उलटा फिरवतो आणि पुन्हा त्याच्या राजमहालाकडे नेतो.
वासुदेवालाही काही कळेना. अरे माझं घर तर पुढे, आपण चाललोय विरुद्ध दिशेला. शेवटी याने सांगितलं की मला असं असं आकाशवाणीमधून ऐकायला मिळालेलं आहे, मी तुम्हाला तुमच्या घरी नेणार नाही. घरी नेणार नाही म्हटल्यावर कुठं ठेवणार? तर यांना वाटलं राजमहालात ठेवतील. राजमहालात न ठेवता त्यांनी वासुदेवाला आल्यावर मारहाण करायला सुरुवात केली. कारण काय, तर ज्या अर्थी देवकीचा मुलगा त्याच अर्थी वासुदेवाचा मुलगा सुद्धा त्याचा संहार करणार आहे. तर देवकीने सांगितलं, कृपा करून तू माझ्या नवीन झालेल्या पतीला मारू नकोस. हवं तर तू आम्हाला कुठेतरी डांबून ठेव, आम्हाला राजमहालाचं आयुष्य नको, कुठेतरी एखाद्या अंधाऱ्या कोठडीत ठेव, परंतु तू माझ्या पतीला मारू नकोस. तर कंस स्वतःच्या बहीण जेव्हा याचना करू लागली त्यावेळी त्यालाही ओके वाटलं की ठीक आहे, आता आपल्याला मारायचं नाही, आपण यांना डांबून ठेवू. डांबून ठेवल्यानंतर ज्यावेळी कंसाला समजतं की काही दिवसानंतर त्यांना पहिलं अपत्य झालंय. पहिलं अपत्य झाल्यावर त्याच्या शिपायांनी सांगितलं की अरे देवकीला मुलगा झालेला आहे. कंस तातडीने जातो, त्या मुलाला स्वतःच्या हवाल्यात घेतो आणि खिडकीतून बाहेर टाकतो. काही दिवस जातात, दुसरं अपत्य जन्माला येतं. कंस क्रूरपणे परत एकदा जातो, मुलाला घेतो आणि खिडकीतून खाली टाकतो. 1 2 3 4 म्हणता म्हणता 7वं अपत्य जन्माला येतं. 7व्या अपत्याला सुद्धा कंस घेतो आणि खिडकीतून खाली टाकतो. देवकीला खूप वाईट वाटतं, वासुदेवाला सुद्धा खूप वाईट वाटतं की माझे 7ही मुलं जे आहेत त्यांना याने किती क्रूरपणे मारलेलं आहे, परंतु आता करणार काय, हा तर या राज्याचा राजा आहे. असं म्हणता म्हणता एक सुंदर असा दिवस जन्माला येतो. दिवस जात होते येत होते, शेवटी एक सोनेरी दिवस जन्माला आला. तो दिवस होता जो की आजचाच भाद्रपद महिन्यातला कृष्ण पक्ष अष्टमीचा दिवस होता, तो रोहिणी नक्षत्रातला. आणि अशा दिवशी तर त्या दिवशी वासुदेवाला समजतं की देवकीला आज 8वं अपत्य होणार आहे. 8वं अपत्य होणार असताना वासुदेवाला समजतं आता जर 8वा मुलगा होणार आहे तर इथं कुठंतरी धोका आहे. जसं ते मूल जन्माला येतं वासुदेव करतो काय, तर तुरुंगामधून त्या मुलाला घेऊन जायचं ठरवतो. परंतु तुरुंग तर पूर्ण लॉक असतं, परंतु सुरुवातीला जसा आपला विषय झाला तर हे पूर्ण नियोजन करणारा तो भगवान एक परमात्मा आहे. त्याने आधीच पूर्ण नियोजन केलं होतं. ज्यावेळी मुलगा घेऊन वासुदेव बाहेर निघतो तर त्यावेळी तुरुंगाचे दरवाजे आपोआप बंद उघडे होतात. बाहेर येतो तर पहारेकरी असतात, परंतु पहारेकरी मात्र गाढ झोपेत असतात. शेवटी तो बाहेर येतो, बाहेर पाहतो तर खूप मोठ्या प्रमाणात पाऊस आहे. इतक्या मोठ्या पावसात जायचं कसं? तिथून थोडं पुढे गेलं तर आपल्याला जेव्हा नंद गावामध्ये जायचं असतं तर यमुना नदी लागते. यमुना नदी दुथडी भरून वाहत असते, परंतु आता जाणार कसं, नदी पार करणार कशी? परंतु वासुदेवानी एक मनाशी ठरवलेलं असतं की माझ्या मुलाला मला जागवायचंय, मला ही नदी पार करून जायचंय. आता जगवण्याची इच्छा कशी असते ते सांगतो. एक मुलगा असतो जो हॉटेलमध्ये वेटरचं काम करत असतो. तो स्वतःच्या मनामध्ये नेहमी सकारात्मक भाव धरून जगत असतो की मला चांगल्या प्रकारे जगायचंय. परंतु एकदा काय होतं, त्या हॉटेलमध्ये चोरी होती. चोरी होत असताना लॉकरची चावी याच्याकडे असते, या मुलाकडे. तर चोर येतात आणि विचारतात ह्या हॉटेलचा मॅनेजर कोण आहे. तर ते पोहोचतात त्या मुलापर्यंत. त्या मुलाला विचारलं जातं की तू स्वतः मॅनेजर आहे का? तो मी स्वतःच मॅनेजर आहे म्हणतो. मग त्यांनी सांगितलं या तिजोरीची मला चावी दे, परंतु कोणत्याही प्रकारे तो तिजोरीची चावी द्यायला तयार होत नाही. शेवटी चोरांनाही राग येतो आणि ते त्याला गोळी मारतात. गोळी मारल्यानंतर चोरही घाबरतात, अरे आपल्याकडून चुकीची गोष्ट घडलेली आहे, तिजोरीची चावी तर मिळाली नाही, परंतु आपण याच्यावर प्राणघातक हल्ला केला, तर आता करायचं काय? ते स्वतः चोर तिथून निघून जातात. दुसऱ्या दिवशी थोड्या वेळानंतर कामगार येतात बाकीचे आणि त्याच्या मालकांना सांगतात. मालक त्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये जातात आणि जी पुढची काही ट्रीटमेंट असेल तर ती पूर्ण करतात. ट्रीटमेंट पूर्ण झाल्यानंतर 2 दिवसानंतर मालक परत त्याच्याकडे जातात
मालकाकडे गेल्यानंतर त्या मुलाला विचारलं जातं, अरे तुझ्यावर इतका प्राणघातक हल्ला झाला तरी पण तू जागला कसा काय? तर त्यावेळी त्याने सांगितलं, खरं सांगू मालक, मला नर्सने विचारलं, ज्यावेळी मी रक्तामध्ये पडलेलो होतो त्यावेळी नर्सने फक्त विचारलं की तुम्हाला कसली ऍलर्जी आहे का? तर मी फक्त हसून म्हटलो, हो मला एकच ऍलर्जी आहे, ती म्हणजे फक्त बंदुकीच्या गोळीची. आता तुम्ही सांगा, बंदुकीची गोळी लागलेली आहे आणि अशा परिस्थितीत तो मुलगा म्हणतो की मला ऍलर्जी फक्त बंदुकीच्या गोळीची आहे. तर नर्स आणि डॉक्टर बाकी सगळे हसायला लागले. म्हटलं आता कसं करायचं? तर तो मुलगा फक्त सांगायला लागला, डॉक्टर तुम्ही फक्त तुमचं काम करा, माझं काम मी माझ्या पद्धतीने करीन, माझं मन पूर्णपणे सकारात्मक आहे, मला जगायचंय, तुम्ही फक्त तुमची ट्रीटमेंट करा, मला काही होणार नाही. माझी सकारात्मक ऊर्जा आणि डॉक्टरांची ट्रीटमेंट दोनही एकत्र काम केलं आणि मला बंदुकीच्या गोळीने काही झालं नाही. आज मी तुमच्या पुढे जिवंत आहे. तर सेम हाच अनुभव असतो. वासुदेवाच्याही मनात असतं, माझ्या मुलाला कोणत्याही परिस्थितीत जागवायचंय, परंतु या यमुना नदीला मात्र पार करायचंय. तर यमुना नदीमध्ये जेव्हा वासुदेव जातात त्यावेळी त्यांना अनुभव येतो, अरे जसं यमुना नदीने पाणी जेव्हा श्रीकृष्णाच्या पायाला लागतं, यमुना नदीचं पाण्याची लेवल आपोआप कमी कमी होत जाते. वासुदेवाला जाण्यासाठी यमुना नदीनेही तिचं काम केलं होतं. असं करत असताना त्यांना जायचं असतं नंदराजाकडे. नंद गावाचा राजा म्हणून तो नंद, त्याची पत्नी असते यशोदा. यशोदेलाही त्यावेळी मूल झालेलं असतं. आता हा नंदराजा असतो वासुदेवाचा अत्यंत जवळचा मित्र. मित्र कसा असावा याचं खूप मोठं उदाहरण म्हणजे नंद आणि वासुदेव. नंदराजाला आधीच समजलेलं असतं की वासुदेव माझ्यापर्यंत येणार आहे. वासुदेव जसा त्याच्या घरी पोहोचतो, नंदराजाने सांगितलं, अरे मला मात्र मुलगी झालेली आहे, तुला मुलगा झालेला आहे, परंतु मलाही देवाचे संकेत आलेले आहेत की खूप महत्वाच्या कार्यासाठी तुझा मुलगा जन्माला आलेला आहे. तर तुझ्या मुलाला माझ्या जवळ ठेव, मी यशोदेजवळ ठेवतो आणि यशोदेचा जो कोणी मुलगी आहे ती मी तुझ्या पाशी सुपूर्त करतो. तर अशा पद्धतीने काय करतात, वासुदेव त्या मुलीला घेऊन तुरुंगामध्ये जातात. श्रीकृष्ण इकडे गोकुळामध्ये वाढत जातो. परंतु पुन्हा येत असताना पुन्हा नदीजवळ येतात. यमुना नदी पुन्हा भरलेली असते. यांना यायला पुन्हा जागा दिली जाते. हे पुन्हा तुरुंगात येतात. पाहिलं तर पहारेकरी अजून पण झोपेतच असतात. तुरुंगात आले, तुरुंगाचा दरवाजाही उघडा असतो. परंतु जसं हे आत पोचतात तर त्यावेळी पहारेकऱ्यांना जाग येते आणि त्याच वेळी त्यांच्या टोपलीमधलं जे मुलं असतं, त्यांची जी मुलगी असते ती मात्र आता रडायला लागलेली असते. जसा तो रडायचा आवाज पहारेकऱ्यांच्या कानावर पडतो, ते जातात कंसाकडे. अरे कंसराजा, देवकीला पुन्हा मूल झालेलं आहे. कंस येतो देवकीजवळ, तुरुंगामध्ये येतो, तुरुंग खोलतो, पाहतो तर काय, अरे इथे तर मुलगी आहे. आकाशवाणी झाली काय होती, 8वा मुलगा तुझा संवार करणार, परंतु इथे तर मुलगी दिसते. मग कंसराजाला वाटतं, अरे विधिलिखित जे होतं त्याच्या विरुद्ध चालू झालेलं आहे. याचा अर्थ मी राजा आहे, देव सुद्धा, साक्षात देव सुद्धा मला घाबरलेले आहे. परंतु तरी त्याला वाटतं ही जरी मुलगी असेल, कदाचित आकाशवाणी मी चुकीची ऐकलेली असेल, तर तो त्या मुलीला घेतो आणि परत खाली टाकतो. जसं त्या मुलीला खाली टाकतो तर ती मुलगी आपोआप देवाचं रूप घेऊन वर येते आणि ती सांगते, अरे दुष्ट कंसा, तू चुकतोयस. तुला काय वाटलं की विधिलिखित जे आहे ते कोणी बदलू शकतं का? तुझा जो संवार करणारा श्रीकृष्ण आहे तो गोकुळामध्ये वाढतोय. हे ऐकल्यावर याला कंसालाही वाईट वाटलं. अरे मी इतका मोठा राजा आहे, परंतु मला माझ्या मनासारखं काही करता आलं नाही. मग करायचं काय? तर तो एक एक करून गोकुळामध्ये राक्षसांना पाठवायला लागतो. तर आपण पाहिलं असेल, कालिया नावाचा साप असतो. कालिया नावाच्या नागाला त्याने सांगितलं की आपल्याला त्याचा संवार करायचा आहे श्रीकृष्णाचा. तर यमुना नदीमध्ये कालिया नाग जातो
कालिया नाग गेल्यानंतर पूर्ण पाणी दूषित करतो, परंतु कालिया हा दैत्याचाच अवतार आहे. त्याने सुद्धा काय चालू केलं की गोकुळामधले जितकी पण लोक आहेत तर प्रत्येकाला त्रास द्यायला चालू केला. परंतु श्रीकृष्णाला जेव्हा कळालं अरे कालिया सगळ्यांना त्रास देतोय, तर तो त्याच्या आईला म्हणजे यशोदेला सांगू लागतो की मला कालिया नागाचा संहार करायचा आहे. परंतु यशोदेला मात्र विधिलिखित माहित असतं याचं खरं कार्य काय आहे, याला जायचंय पुन्हा त्याच्या घरी मथुरेला आणि तिथं जाऊन कंसाचा संहार करायचा आहे. जर हा कालिया नागाचा संहार करायला गेला, उद्या काही बरं वाईट झालं तर काय. परंतु श्रीकृष्णाने मात्र ठरवलेलं असतं. श्रीकृष्ण त्याच्या आईंना सांगतात, आई मी चाललोय आता फक्त माझ्या मित्रांसोबत खेळायला. मी खेळणारे विट्टी दांडू खेळायला त्याच्या मुलांसोबत जातो. आईलाही वाटतं अरे छोटं मूल आहे, विट्टी दांडू खेळल आणि थोड्या वेळाने पुन्हा जागेवर येईल. विट्टी दांडू खेळायला सगळे त्याचे मित्र येतात. आता मैत्री कशी असते त्याचंही खूप मोठं उदाहरण आहे. आपण पाहिलेलं आहे कृष्ण आणि त्याचा मित्र पेंद्या किंवा कृष्ण आणि त्याचा मित्र सुदामा. अगदी गरीब असणाऱ्या सुदामाला ज्यावेळी त्याचे पोहे येतात, पोहे आवडीने खाल्ले जातात आणि त्याचा उद्धार कसा केला जातो याच्या गोष्टी सर्वश्रुत आहेत, ते नवीन सांगण्याची गरज नाही. परंतु त्या मित्रांमध्ये हा इतका राजाचा मुलगा आहे तरीही रममान होऊन खेळत असतो. आणि अशा या मित्रांमध्ये ज्यावेळी खेळत असतो, मित्रांना काय वाटतं अरे हा कृष्ण आपल्याशी खेळतोय. परंतु कृष्ण कोणाशी खेळत असतो तर विधिलिखित जे आहे त्याच्याशी खेळत असतो. कृष्णाला एक नक्की असतं की या यमुनेच्या तिठावर जो कोणी कालिया नाग आहे त्याला मारायचंय. तर एकदा काय करतो श्रीकृष्ण, विट्टी मारतो आणि विट्टी फेकतो, इतक्या जोरात मारतो की ती जाते यमुना नदीमध्ये. आता सगळे मित्र नाराज होतात. विट्टी गेली यमुनेमध्ये तर आपल्यासारखं कोणीही जाऊ शकत नाही, मग करायचं काय. तर श्रीकृष्ण म्हणतात एक काम करा, तुम्ही बाजूला थांबा, मी स्वतः विट्टी काढून आणतो. ते स्वतः यमुना नदीमध्ये उडी मारतात. जशी उडी मारतात तर मित्र सगळे घाबरतात, कारण त्यांना माहित असतं की अरे या यमुनामध्ये तर कालिया आहे किंवा विष आहे, तर आता करायचं काय. ते थेट जातात त्याच्या घरी आणि यमुनेला आणि नंदराजाला सांगतात अरे असं असं झालेलं आहे, आमचं लक्ष नसताना त्यांनी उडी मारली आहे आणि आता करायचं काय. तर यमुना नदीच्या बाजूला नंदराजा असेल किंवा त्याची आई यशोदा असेल, दोघेही जमतात आणि जेवढे पण आपल्या गोकुळातील जनसामान्य लोक असतील तेही जमतात. आता करायचं काय. श्रीकृष्ण तर नदीच्या अगदी तळाला गेलेले असतात. परंतु त्याच वेळी आपण म्हणतो की एखाद्यावर आपण जेव्हा प्रहार करतो तर दोनही जागी प्रहार होतो. तर अगदी त्याप्रमाणे कालिया सापालाही वाटलं अरे आजपर्यंत मी या नदीवर राजा होतो, परंतु आज हा कोण मुलगा आहे की ज्याने धीटप्रमाणे माझ्यावर प्रहार केलेला आहे. तर कालिया साप जागा होतो आणि श्रीकृष्ण जो असतो एकदम लहान मुलगा असतो त्याला पूर्ण वेटाळून घेतो. पूर्ण वेटाळून घेतल्यानंतर तो कालिया साप त्याला नदीच्या तळावर घेऊन जातो. तर श्रीकृष्ण शेवटी देव असतात, देवाने त्याचं रूप दाखवायला चालू केलं. ज्यावेळी त्याला वेटाळून घेतलं तर श्रीकृष्ण स्वतःचं रूप फुगवायला लागला, स्वतःला मोठा करायला लागला. कालिया नागही गडबडला, अरे असं कसं, हा तर आत्ता लहान मुलगा होता आणि हा मोठा कसा होत चाललाय. तर त्यालाही समजून चुकलं की काहीतरी माझंच चुकलेलं आहे, माझ्याच पापाचा गाडा भरलेला आहे, म्हणून हे काहीतरी चाललंय. परंतु अशा वेळी श्रीकृष्ण काय करतात, कालिया नागाला 5 फण्या असतात, 5 फण्यांच्या वर जाऊन लहान मुलासारखं दुडू खेळायला लागतात. आणि अशा वेळी ज्यावेळी दुडू खेळायला लागतात कालिया साप हळूहळू वर येऊ लागतो. जसं वर यायला लागला, नदी पात्राच्या वर आला, त्यावेळी श्रीकृष्ण ज्यावेळेस खेळतायत असं बाकीच्या मुलांना कळायला लागलं, बाकीच्या गोपिकांना पाहायला मिळालं किंवा नंदराजाला पाहायला मिळालं, त्याच्या आईला पाहायला मिळालं. त्यांनाही खूप मोठ्या प्रमाणात आनंद झाला. परंतु दुडू खेळत असताना कालियाला मात्र खूप मोठ्या प्रमाणात वेदना होऊ लागला. त्याच्या तोंडातून रक्त बाहेर येऊ लागलं. रक्त बाहेर येत असताना त्याचा मृत्यू होतो. अशा प्रमाणे आपण म्हणताना म्हणतो कालिया दहन.
कालिया दहन केलेलं असतं श्रीकृष्णाने, परंतु बकासूर जो असतो, बकासुराचा सुद्धा भीमाकडून संहार कोणी केलेला असतो तर श्रीकृष्णाकडून. परंतु श्रीकृष्ण फार धीट होते का? आपल्याला वाटेल की अरे हा तर स्वतः धीट आहे, परंतु त्यांना ज्यावेळी आपण शिवाजी महाराजांचा उल्लेख करतो तर आपल्याला नेहमी पाहायला भेटतं की शिवाजी महाराजांनी नेहमी पुढे जाऊन युद्ध नाही केलं, युद्ध केलं त्यांनी छुप युद्ध केलं. अगदी त्याप्रमाणे श्रीकृष्णांनी सुद्धा अनेक दैत्यांना मारताना ते करायचे काय, त्यांचा आधी मायनस पॉइंट काय तो शोधायचे. एका दैत्यासोबत युद्ध करत असताना त्यांच्या लक्षात आलं की भगवान शंकरांनी त्याला असं सांगितलेलं आहे की तो युद्धामध्ये मारणार नाही. मग करायचं काय, तर ते पळत पळत जातात एका ऋषींकडे, ज्या ऋषींना सांगितलेलं असतं की ज्यावेळी तुम्ही झोपलेले असाल तुम्हाला जो कोणी झोपेतून जागा करील तर त्याचा आपोआप संहार होऊन जाईल. तर त्या दैत्याला घेऊन त्या गुहेमध्ये जातात, ज्या गुहेमध्ये ऋषी झोपलेले असतात. त्या गुहेमध्ये पोहोचल्यानंतर श्रीकृष्ण आपोआप गायब होतात आणि तो दैत्य ऋषींपर्यंत जातो. ऋषींना पाहिल्यावर त्याला वाटतं काय की श्रीकृष्णानेच त्यांचं रूप घेतलेलं आहे, ऋषींचं रूप घेतलेलं आहे, चला आता मी जागा करणार आणि यांचा संहार करणार. जर हा श्रीकृष्ण मला घाबरून इथपर्यंत आलेला आहे तर मी संहार करायला काहीच हरकत नाही. जसा त्याला मारायला ऋषींना जागं केलं त्यावेळी आपोआप आकाशवाणी होते, अरे या ऋषींना तर मी स्वतः सांगितलेलं आणि भगवान शंकर स्वतः सांगतात की अरे हे दैत्या तुला सांगितलं होतं की तू युद्धामध्ये मारला जाऊ शकत नाही, परंतु त्याच वेळी या ऋषींना सुद्धा सांगितलं गेलेलं आहे की तुम्ही कोणाला मारू शकत नाही, परंतु तुम्हाला जो कोणी झोपेतून जागा करेल त्याचा आपोआप संहार होईल. आणि विधिलिखित कसं असतं पा, आपोआप त्या गोष्टी घडत जातात. त्या दैत्याचा आपोआप संहार होतो जो श्रीकृष्णाकडून होणार नव्हता. आता देवानी जे ठरलेलं असतं ते आपल्याला त्याच्या पुढे जायचं नसतं. आपण आता कुठे बसलेलो आहे तर मंदिरात बसलेलो आहे. अगदी असंच एक भक्त असतो, तो जातो एकदा मंदिरामध्ये गेल्यानंतर तो देवाला म्हणतो, अरे देवा तू एका जागेवरच उभा असतो, जग एकदा पाहून ये, जग नक्की कसं आहे ते एकदा तू सुद्धा अनुभव. आणि तुझी तर काय मज्जाच आहे, एका जागेवर उभं राहायचं, लोक येणार खायला देणार, प्रसाद घ्यायचा तो खायचा, तुझी पूर्ण मजाच आहे. तर देवानी सांगितलं एक काम कर, तू माझ्या जागेवर थांब, एक दिवस तू अनुभव घे, नक्की मी इथं एका जागेवर उभा राहून काय करत असतो, माझी नक्की नियोजन काय असतात. परंतु एक मात्र त्याने अट घातलेली असते देवाने, तू ज्यावेळी एका जागेवर उभा राहशील त्यावेळी एक माझी अट आहे की तू कोणत्याही प्रकारे कोणाला मदत करायची नाही, जे चाललंय ते चालून द्यायचं. भक्त ठीक आहे म्हणतो आणि त्या जागेवर थांबतो आणि देव पूर्ण गावामध्ये फिरायला बाहेर पडतात. तर ते झाल्यानंतर एक व्यापारी येतो, व्यापारी पाया पडतो, व्यापारी पाया पडल्यानंतर सांगतो, देवा तुझ्या कृपेने माझं सगळं काही चांगलं चाललेलं आहे, फक्त आता मी फिरायला चाललेलो आहे तर मला माझ्या पद्धतीने चांगलं फिरू दे आणि माझ्या संपत्तीमध्ये कालानुरूप वाढ होऊ दे. देव तथास्तु आहे म्हणतो आणि तो निघून जातो. परंतु ज्यावेळी गाभाऱ्यातून तो व्यापारी बाहेर पडत असतो तर त्याच्या खिशातून एक पाकिट खाली पडतं, ते पैशाने भरलेलं असतं. देवाला वाटलं, देवाला म्हणजे त्या व्यक्तीला वाटलं जो देवाच्या स्वरूपात असतो, त्याला वाटलं अरे काहीतरी चुकीचं घडतंय. परंतु त्याला परत आठवतं देवाने आपल्याला सांगितलंय काय, बोलायचं नाही, आपण एका जागेवर आहे तसं स्थिर थांबायचं. तो जसा बाहेर पडतो दुसरा एक गरीब व्यक्ती येतो, गरीब व्यक्ती गाभाऱ्यामध्ये येतो आणि देवाला विनवणी करतो, अरे देवा मला माझं कुटुंब सांभाळायचं कसं हे कळत नाहीये, मला खूप दुःखातून जातोय मी, तर आता मी काय करू, मला कुठून तरी 2 रुपये मिळाले पाहिजे, 2 रुपये मिळाले पाहिजे म्हणत असताना देव तथास्तु म्हणतो आणि जसं तो गरीब माणूस बाहेर पडतो तर गाभाऱ्याच्या बाहेर पडतं त्याला ते पाकिट पडलेलं दिसतं. तो देवाच्या पुन्हा एकदा पाया पडतो आणि देवाचे आभार मानून घरी निघतो, ते पाकिट घेऊन जातो
आता त्या व्यक्तीला परत वाटतं, जो देवाच्या रूपात आहे, अरे हे काय चाललंय, आधी त्याचं पाकिट पडलं, मी त्याची मदत करू शकलो नाही, आता हा चोर आला आणि चोरांनी ते पाकिट चोरून नेलं, तरी मी त्याला जागेवर थांबवू शकत नाही, का तर देवाचा आदेश आहे की चाललंय ते चालू द्या. शेवटी तिसरा येतो नाविक. एक नाविक असतो, त्याचं काम काय असतं की नौकानयन करायचं, दूरच्या प्रवासावर जायचं, इकडच्या लोकांना तिकडे न्यायचं, तिकडच्या लोकांना इकडे आणायचं, इकडचा माल तिकडे न्यायचा, तिकडचा माल इकडे आणायचा, बस एवढंच काम असतं. तर त्या नाविकाला सुद्धा वाटतं की आपण देवाचं दर्शन घ्यावं एकदा आणि तिथूनच आपण नौकानयनाला बाहेर पडावं, कारण तो प्रवास असतो 15 ते 20 दिवसाचा. 15 ते 20 दिवसाच्या प्रवासासाठी जाण्याच्या आधी नाविकाला वाटतं चला आपण देवाची मनोभावे पूजा करूया. तर देवाकडे येतो नाविक आणि पाया पडतो. पाया पडून देवाला फक्त सांगतो की माझं नौकानयन जे आहे ते पूर्ण कर, जर कोणती संकट, कोणती दुःख माझ्या प्रवासामध्ये येणार असतील तर त्याचं तू हरण कर. कारण जसं आपलं मागाशी बोलणं झालं, रामकृष्ण हरी, सगळ्या गोष्टी त्यांनीच ठरवलेल्या आहेत, आपण फक्त जसं ठरलंय त्याप्रमाणे पुढे पुढे जायचं असतं. तर तो नाविक देवाच्या पाया पडून जसा गाभाऱ्याच्या बाहेर पडतो तर तिथे त्याला दिसतो तो व्यापारी आलेला असतो पोलिसांना घेऊन. पोलिसांना व्यापारी सांगतो मी आत्ताच बाहेर पडलेलो आहे आणि माझं पाकिट इथं होतं, परंतु या व्यापाऱ्याने मात्र माझं पाकिट घेतलेलं आहे, या नाविकाने माझं पाकिट घेतलेलं आहे. तो खूप विनवण्या करतो नाविक, अरे मी तर माझा नाविक आहे, मला पोट पाण्यासाठी 2 रुपये मिळतात, मी का चोरी करू. परंतु व्यापारी कोणत्याही प्रकारे ऐकत नाही, हाच चोर आहे सांगतात. शेवटी त्याची झडती घेतली जाते तर पाकिट सापडत नाही. परंतु हे सगळं पाहिलं जातं कोणाकडून तर त्या व्यक्तीकडून, जो देव म्हणून उभा राहिलेला असतो. आता मात्र त्याला राहवत नाही, त्याला वाटलं देवाने सांगितलेलं आहे, देवाला सुद्धा कदाचित लक्षात आलं नसेल की पुढे काय घडणार आहे. शेवटी तो देवाचं रूप सोडून देतो आणि एका माणसाच्या रूपात जाऊन सांगतो, पोलिसांना सांगतो, अहो चोर हा नाहीये, चोर तो गरीब माणूस आहे, हा एक रेग्युलर नाविक आहे, त्याला नौकानयनाला जायचंय, तो फक्त देवाच्या पाय पडायला आलाय, तुम्ही त्याला सोडून द्या आणि त्याला त्याच्या प्रवासाला जाऊ द्या. व्यापाऱ्याला ज्यावेळी समजतं की तो कोणीतरी गरीब माणूस आहे तर तो म्हणतो चला आपण थेट त्याच्या घरी जाऊ. त्याच्या घरी जायचं तर घरचे सगळेजण खुश झालेले असतात, 2 रुपये पोटा पाण्यासाठी मिळालेले, परंतु पोलीस करतात काय, त्या गरीब माणसाला घेतात आणि तुरुंगामध्ये डांबतात. ज्यावेळी हे सगळं होत असतं अगदी त्यावेळी देव सर्व गावामध्ये फिरून पुन्हा मंदिरात येतात. तर त्या व्यक्तीला सांगतात तुला काय वाटतं, कसं आहे. तो म्हणतो नाही बाबा, तुमचं आयुष्य खरंच खूप वाईट आहे, चुकीच्या गोष्टी घडताय तरी पण आपण शांतच राहायचं, चांगली गोष्ट घडतीये तरी पण आपण शांत राहायचं, इतकं शांत राहणं माझ्यासारख्याला जमणार नाही, तुम्ही तुमच्या जागेवर, मी माझ्या जागेवर. परंतु त्यांनी सांगितलं देवा माझ्याकडून एक गोष्ट मात्र घडली आहे, तुम्ही सांगितलं होतं कोणत्याही परिस्थितीत शांत राहायचं, परंतु मी मात्र सगळ्यांना मदत केली, तुम्ही देव असून पण शांत राहिले, मी माझा माणूस असून पण लोकांची मदत केली. तर देवाने विचारलं तू नक्की काय केलं. त्यांनी सगळी गोष्ट सांगितली. अशा प्रकारे मी काय काय केलं सगळ्या गोष्टी सांगितल्या. देवाने कपाळाला हात लावला, अरे तुला मी सांगितलं होतं की अशी गोष्ट करू नको. आता तो जो पहिला व्यापारी आला होता तो इतका श्रीमंत होता की त्या पाकिटातल्या पैशाने त्याच्या जीवनावर परिणाम पडणार नव्हता, परंतु ते पाकिट ज्या गरिबांनी नेलं होतं त्याच्या जीवनावर मात्र त्या पाकिटाने खूप मोठा प्रभाव पडणार होता, त्याची खूप कामं होणार होती. त्याच्या घरी त्याच्या लहान मुलांना, त्याच्या बायकोला, त्याच्या घरच्यांना खायला प्यायला अन्न नव्हतं, त्यांना त्या पाकिटातून, त्या पैशातून मिळणार होतं, ते सगळं आता तुझ्यामुळे जाणार. परंतु ते म्हटले त्या नाविकाचं काय. ते म्हटले अरे त्या नाविकाला सुद्धा मी बरोबर नियोजन करून पोलिसांच्या हवाली केलं होतं, कारण तो ज्या प्रवासाला जाणार आहे, आता चालू आहेत पावसाचे दिवस आणि त्या पावसामध्ये खूप मोठी आपत्ती येणार आहे, त्याची नौका बुडून जाणार आहे. मला करायचं काय होतं की त्याचं नौकानयन थांबवायचं होतं. म्हणून मी केलं काय,
आरोप केले त्या नाविकावर, जेणेकरून तो पोलिसांमध्ये जाणार, पैसे जाणार कोणाकडे, त्या गरीबाकडं, आणि व्यापाऱ्याला सुद्धा काही फरक पडणार नव्हता. म्हणजे विचार करा, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार होत्या, परंतु माणूस करतो काय, जे देवाचं ठरलेलं आहे त्याच्या विरुद्ध करायला जातो. थोडक्यात स्वतःला जास्त शहाणा समजायचं आणि पुढचंच काहीतरी करायचं. हे कोण करत असतं? माणूस स्वतः नसतो करत, माणसाचं जे मन आहे ते मन करत असतं. आता भगवान श्रीकृष्णांच्या जन्माष्टमीबद्दलच उलट मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानेन की जन्माष्टमीच्या दिवशी प्रवचन करण्याची संधी दिली आहे. आणि सर्वात महत्वाची एक गोष्ट मी क्लिअर करीन की मी खूप मोठा महाराज आहे किंवा कोण आहे असं काही नाही, अगदी सामान्य व्यक्ती. परंतु आपल्या त्र्यंबकेश्वर महाराजांनी मला इतक्या मोठ्या जागेवर बसून प्रवचन करण्याची संधी दिली आहे, त्यासाठी मी आभार मानतो. परंतु मला सांगायचं आहे असं की माणसाच्या मनाचं कसं असतं. आज ज्यांची जयंती आहे ते भगवान श्रीकृष्ण. भगवान श्रीकृष्ण फक्त देवत्व करून थांबतात असं नाही. एक चांगला गुरु कोण असू शकतो तर ते सुद्धा भगवान श्रीकृष्ण असतात. त्यांनी भगवान अर्जुनाला भगवद्गीता सांगितली, जीवनाचं रहस्य सांगितलं. परंतु जीवनाचं रहस्य सांगत असताना त्यांनी काय सांगितलं, बंधुरात्मात्मनस्तस्य एनात्मेवात्मनाजित अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेत आत्मेव शत्रुवत. म्हणजे काय, आपलं जे मन आहे ते जर आपण आपल्या कंट्रोलमध्ये ठेवलं तर ते आपल्या मित्रासारखं काम करू शकतं. बंधुरात्मात्मनस्तस्य म्हणजे ते बंधूसारखं सुद्धा काम करू शकतं. परंतु जर त्याच्यावरचा ताबा आपला एकदा का सुटला तर मात्र ते आपलं शत्रू झाल्याशिवाय राहणार नाही. अगदी अशाच प्रकारची एक गोष्ट आहे. एक व्यापारी असतो, तो दुसऱ्या शहरामध्ये त्याच्या व्यापाराच्या कामासाठी जात असतो. त्या शहरामध्ये गेल्यानंतर त्याच्या व्यापाराचं काम पूर्ण होतं आणि मोकळ्या वेळेत त्याला समजतं की अरे इथे जादुई नगरी आहे बाजूला, तर तिथं खूप मोठ्या प्रमाणात जादुई गोष्टी मिळतात. जादुई गोष्टी मिळतात म्हटल्यावर व्यापाऱ्याला वाटतं अरे चला आपण जाऊया आणि आपल्यालाही काही भेटतंय का पाहूया. तर तिथं एक मुलगा बंद बाटल्या विकत असतो. बंद बाटल्या विकत असताना तो सांगत असतो की या सगळ्या जादुई बाटल्या आहेत. तर यालाही प्रश्न पडतो की जादुई बाटल्या म्हणजे नक्की काय असेल. तर त्या मुलापर्यंत तो जातो आणि विचारतो अरे नक्की तुझ्याकडे विकायला तरी काय. तर त्यावेळी तो मुलगा सांगतो या बाटलीमध्ये जीन आहे. जीन म्हणजे काय, जादुई आपण रोबोट कसं म्हणतो अगदी त्याप्रमाणे तो जीन असतो. तर हा जीन असा जादुई आहे की त्याला कोणतंही काम सांगितलं की चुटकीत सरशी तो पूर्ण करतो. व्यापाऱ्याला वाटलं अरे मला 2 रुपये कमवायची आता कुठे संधी भेटलीये, याला कोणतंही काम सांगितलं तो चुटकी सरशी करणार. मग काय, तो 2 रुपये देतो आणि त्या जीनला खरेदी करतो. ती बाटली घेऊन जसं निघतो तसं त्या मुलाने सांगितलं. हा सगळी कामं करतो बर का, परंतु एक मात्र अट आहे, त्याला जर तुम्ही काम सांगत राहिले तो पुढची कामं करत राहणार. परंतु जर तुम्ही त्याला शांत ठेवलं, बिना कामाचं ठेवलं तर मात्र तो तुम्हाला मारायला उठणार. त्यामुळं तुम्ही खूप जपून राहायचं. व्यापाऱ्याला वाटलं अरे जग पडलंय कामाचं, हा जीन करून तरी काय करेल. शेवटी तो व्यापारी घरी घेऊन येतो. घरी आल्यानंतर पाहतो अरे मी स्वतः नव्हतो, घर खूप अस्वच्छ झालेलं आहे. तर तो जीनला सांगतो तू घर साफ कर. जीन जातो, दुसऱ्या मिनिटाला जागेवर येतो. याने सांगितलं अरे तुला काम सांगितलेलं. त्याने सांगितलं अरे काम पूर्ण झालंय. त्यांनी पाहिलं तर खरोखर पूर्ण झालेलं असतं. व्यापारी काय करतो, दुसरी कामं सांगतो. दुसरी कामं पण चुटकी सरशी होतात. 1 दिवस जातो, 2 दिवस जातो, 3 दिवस जातो. एका महिन्यामध्ये एक वेळ अशी येते की आता काही कामच सांगायला राहिलं नाही. जीनने त्याची सगळी कामं पूर्ण केलेली असतात. परंतु ज्यावेळी तो जीन त्या व्यापाऱ्याकडे जातो त्याने सांगितलेलं असतं माझ्या मालकाने मला बनवलेलंच अशा पद्धतीने आहे की मला फक्त काम करायचंय. जर माझं काम बंद झालं तर मात्र माझ्या नवीन मालकालाच मी मारणार. तर आता करायचं काय. तर व्यापाऱ्यालाही वाईट वाटतं. व्यापारी शेवटी देवाची आराधना करतो आणि देव प्रसन्न होतो त्याच्या आराधनेवर. आणि देवाने सांगितलं की अरे तुला जर शाप दिलेला आहे तर उशाप सुद्धा असतो. कोणत्याही गोष्टीला प्रश्न आहे तर उत्तर असतंच. देवाने एक छोटीशी गोष्ट सांगितली
त्यांनी सांगितलं तू बांबूचं झाड लाव. बांबूचा अशा पद्धतीचं झाड आहे की ते खूप मोठ्या पद्धतीने खूप उंच उंच आणि अतिशय फास्ट मध्ये वाढत जातं. त्याने बांबूचं झाड लावलं आणि त्या जिनला सांगितलं की आता तुला एकच काम, बांबूच्या झाडावर वर जायचं खाली यायचं, वर जायचं खाली यायचं. जिनला फक्त तेवढंच काम, रोज त्याचं एकच काम असायचं, वर जायचं खाली यायचं. व्यापाऱ्याची बाकीची काही कामं असली तो ते काम सांगायचा, परत जिनला सांगायचा तू वर जा खाली ये, वर जा खाली ये. परंतु जिन शेवटी कंटाळतो, अरे चाललंय काय, मला सांगितलंय काम करायला, तुम्ही मात्र मला सांगताय काय वर जा खाली ये, वर जा खाली ये. व्यापाऱ्याची कामही एका बाजूने व्हायची, कारण काय त्या बांबूच्या झाडावरून तो बोलवायचा तू तुझी कामं कर, क्षणार्धात कामं व्हायची. परंतु ज्यावेळी प्रॉब्लेम येईल त्यावेळी तो परत जिनला सांगायचं तू आता परत बांबूच्या झाडावर जा. आता ही जी गोष्ट आहे व्यवस्थित सगळ्यांनी ऐका, ही फक्त गोष्ट त्या व्यापारी पुरती मर्यादित नाही, तर आपल्यासाठी सुद्धा आहे. तो जिन म्हणजे कोण आहे, तर ते आपला अंतरात्मा आहे. अंतरात्मा म्हणजेच कोण आहे, तर आपलं मन आहे. अगदी त्या जिन प्रमाणे त्या मुलांनी जसा जिन दिला तसं देवाने सुद्धा आपल्याला मन दिलेलं आहे. जसं भगवान श्रीकृष्ण सांगतात बंधुरात्मात्मनस्तस्य, म्हणजे जर तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवलं तर ते मन त्या जिन पद्धतीने कोणत्याही प्रकारचं काम करायला नेहमी तयार आहे. आता आपण बऱ्याचदा म्हणतो पा मन चिंतिते वैरीनं चिंती, वैरी सुद्धा चिंतणार नाही, ते आपलं मन सुद्धा चिंतू शकतं. परंतु ठरवलं तर आपण कोणत्याही सकारात्मक कार्याची पूर्तता आपल्या मनाच्या पद्धतीने करू शकतो. अगदी त्याप्रमाणे आता दुसऱ्या बाजूला सांगितलेलं काय असतं, एका बाजूला जर काम असेल तर ते मन काम करणार आहे, परंतु आपण म्हणतो खाली मन हे शत्रूचं घर असतं किंवा सैतानाचं घर असतं. मग त्याला करायचं काय, त्या जिनला काहीतरी काम पाहिजे ना. म्हणून देवाने सांगितलेलं आहे की त्या बांबूवर वर जाऊ द्या खाली येऊ द्या, म्हणजे काय नामस्मरण करायचं, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. तुम्ही तुमच्या मनाला ज्यावेळी काहीच काम नसेल ना तर त्यावेळी ते एक काम द्या, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. त्याच वेळी विठ्ठल 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 विठ्ठल, ज्यावेळी विठ्ठल विठ्ठल म्हणत असतो त्यावेळी दोन गोष्टी होत असतात. आपला हिंदू धर्म जो आहे ना खर तर शास्त्रोक्त आहे. ज्यावेळी आपण सायन्स म्हणतो आपण विश्वास ठेवतो, शास्त्र म्हणतो त्यावेळी विश्वास ठेवत नाही. विठ्ठल 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 ज्यावेळी पण आपण म्हणत असतो ना तेव्हा आपल्या हृदयाची स्पंदनं चांगल्या प्रकारे होत असतात, म्हणून आपल्याला नामस्मरण करायचे असतात. परंतु आपण बऱ्याचदा करतो काय, आता काल टेंबेकर महाराजांनी खूप छान पद्धतीने सांगितलं, आपला हा जो सप्ताह आहे तो फक्त VIP माणसांचा आहे. इथं येणं कोणाचं पण काम नाही. ज्याच्या संचितामध्ये लिहिलेलं असतं की मला इथपर्यंत यायचंय, अगदी VIP लोकच फक्त इथपर्यंत पोहोचलेली आहेत. देवापर्यंत जाणं कोणाच्याही संचितामध्ये नसतं. जसा आपला आधी विषय झाला, जे संचितात ठरलेलं आहे त्या पद्धतीनेच होणार असतं. परंतु हे संचित घडवून आणत असताना देवालाही माहित असतं की ज्यावेळी आपल्या हातून काही चुकीच्या गोष्टी घडतील त्या माफ कशा करायच्या, आणि जर कुठेतरी दैत्य असुर असतील त्यांचा संहार करण्यासाठी पृथ्वीवर कसं यायचं. तर पृथ्वीवर येत असताना भगवान श्रीकृष्ण असतील किंवा श्री विष्णू असतील ते वेगवेगळ्या प्रकारे अवतार घेत असतात. अवतार घेत असताना ज्यावेळी पण गरज पडते तर भगवान श्रीकृष्ण भगवत गीतेमध्ये पण सांगतात यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्या धर्मावर ग्लानी येईल, जेव्हा जेव्हा आपला धर्म संकटात येईल, जेव्हा जेव्हा आपले ऋषीमुनी असतील, जे कोणी सर्वसामान्य लोक असतील जे देवाचा दावा करतात, जेव्हा पण ते संकटामध्ये येणार आहेत त्यावेळी मी जागेवर येणार आहे, मी पृथ्वीवर जन्म घेणार आहे. परंतु त्याच्या पुढे काय, आपण नामस्मरण का करायचं, तर त्याच्या पुढे भगवान श्रीकृष्ण काय सांगतात, परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. म्हणजे काय, परित्राणाय साधूना, साधू म्हणजे कोण असतो, जो नामस्मरण करत असतो.
नामस्मरण करणारे ते साधू, त्यांचं परित्राणाय म्हणजे मी त्यांना वाचवणार. परंतु त्याच वेळी जी लोक चुकीच्या पद्धतीने वागतात, नामस्मरण करत नाही किंवा एकमेकांना त्रास देतात, त्यांना विनाशायाच्या दुष्कृतम, त्यांना पूर्णपणे संहार केल्याशिवाय मी राहणार नाही. धर्म संस्थापनार्थाय म्हणजे ज्यावेळी धर्म आपल्याला वाटतो की डुबत चाललेला आहे, त्यावेळी त्याला वाचवण्यासाठी स्वतः भगवान विष्णू कोणत्या ना कोणत्या रूपाने परत येत असतात. संभवामी युगे युगे, प्रत्येक युगामध्ये त्यांना यायचंच असतं. इतकं होत असताना सुद्धा प्रत्येकाला मृत्यू हा ठरलेला आहे. आता आपण गोष्टीची सुरुवात केली होती कंसापासून. कंसाला मारण्याचं कार्य कोणी केलेलं आहे तर विष्णूच्या रूपाने. परंतु मृत्यू कोणालाही टळत नसतो. भगवद्गीतेमध्ये तेही सांगितलेलं आहे की जातस्यैर ध्रुवो मृत्युर्ध्रुवो जन्म मृतस्य च तस्माद परिहारेर्थे न त्वं शोचितो मरसी. म्हणजे जो कोणी जन्माला आलेला आहे त्याचा एक ना दिवस मृत्यू अटळ आहे. परंतु आपण करत काय असतो, अरे माझा मृत्यू होणार आहे, आता कसं आता कसं आता कसं. किंवा जर आपल्याला वाटलं की माझा मृत्यू होऊ नये म्हणून काय करायचं. आता एका देशामध्ये आत्ताच चालू मधलं उदाहरण सांगतो. मायकल जॅक्सन नावाचा एक खूप मोठा संगीतकार होऊन गेला, जो स्वतः संगीतकार तर होताच परंतु उत्कृष्ट डान्सर सुद्धा होता. त्यांनी ठरवलं होतं की मला कमीत कमी 150 वर्ष जगायचं. त्यांनी केलं काय होतं की डॉक्टरांची ट्रीटमेंट कंटिन्यू चालू, पाणी मिनरल वॉटर जे आता आपण प्यायला लागलो तो 20 वर्षापूर्वी प्यायचा. डॉक्टरांकडून अशा गोळ्या घेतलेल्या की मला ठराविकच खाल्लं गेलं पाहिजे, माझ्या जर अँटीबॉडीज वगैरे तयार होत नसतील तर त्या आपोआप तयार झाल्या पाहिजे. इतकी त्यांनी स्वतःची काळजी घ्यायला सुरुवात केली की वयाच्या 50व्या वर्षीच तो वारला. आता अगदी सेम अशीच गोष्ट आहे की एकदा गरुड असतो. भगवान विष्णूंचं वाहन कोण तर गरुड. भगवान विष्णूंनी एकदा ठरवलं की आपल्याला कैलास पर्वतावर जायचं शंकराला भेटायला. शंकराला भेटायला गेल्यानंतर गरुडाला घेऊन ते जातात. गरुड बाहेर थांबतो कैलास पर्वतावर आणि शंकराला भेटायला भगवान विष्णू स्वतः जातात. तर त्यांची मीटिंग चालू असते. तर त्यावेळेस बाजूने येतात यमदेव. यमदेव ज्यावेळी कैलासाच्या पायऱ्यावर चढत असतात तर त्यांचं वर लक्ष जातं गरुड आहे. परंतु गरुड कोणाला पाहत असतो, एक छोटासा पक्षी असतो त्या पक्षाला पाहत असतो. कैलास पर्वत म्हणजे आधीच लक्षात घ्या, कैलास पर्वत म्हणजे साक्षात स्वर्ग. अतिशय चांगल्या प्रकारे बर्फाच्छादित तो पर्वत आहे आणि त्याच्यावर अतिशय निरभ्र आकाशामध्ये विहार करत असणारा तो पक्षी असतो. अतिशय छोटा पक्षी. यालाही वाटतं अरे किती छान पद्धतीने तो पक्षी फिरतोय. परंतु त्यावेळी यमदेव कैलास पर्वतवर चढत जात असतो. यमदेवानी पाहिलं की अरे इतका छोटासा पक्षी आहे, किती छान पद्धतीने पाहतोय. ज्यावेळी गरुडांनी पाहिलं की अरे यमदेवानी तर आता त्या छोट्याशा पक्षाला पाहिलेलं आहे आणि एकटक जर पाहतायत तर आता त्या पक्षाचा विनाश जवळ आलेला आहे, आपल्याला विधिलिखित बदलायचंय. आपण पहिल्यापासून काय पाहतोय, विधिलिखित कोणीही बदलू शकत नाही, कोणत्याही पद्धतीने बदलू शकत नाही. गरुड काय करतो तर त्या पक्षाला घेतो आणि खूप दूरवर जातो. आता गरुड म्हणजे काय असतो, त्याचा विहार खूप फास्ट असतो. त्या पक्षाच्या कॅपॅसिटीपेक्षा कमीत कमी 10 पटीने फास्ट तो काय करतो, त्या पक्षाला घेतो. कारण त्याच्या लक्षात आलेलं असतं आता यमदेवाची नजर पडलेली आहे, काहीतरी अनुचित घडणार आहे, परंतु मला या पक्षाला वाचवायचंय. तर तो घेतो, हातामध्ये पकडतो आणि खूप दूरवर जातो, कोसो दूर जातो आणि एका आकाशामध्ये जंगलामध्ये एक दगड असतो. दगडावर त्याला त्या छोट्या पक्षाला ठेवतो आणि परत काही क्षणात कैलास पर्वतावर येऊन थांबतो. कैलास पर्वतावरून ज्यावेळेस तो पाहतो की भगवान विष्णू, भगवान शंकर आणि साक्षात यमराज यांची मीटिंग त्यावेळी पूर्ण झालेली असते. त्यांचं जे काही बोलणं असेल ते पूर्ण झालेलं असतं. ते बोलणं पूर्ण करून ते बाहेर येतात. बाहेर जसे यमराज पडतात तर त्याच वेळी ते गरुडाला आता राहवत नाही, इतका लहान पक्षी आहे आणि
यमराजांनी तर त्यांना पाहिलेलं आहे, तर ते विचारतात तू एकटा का पाहत होता त्या पक्षाकडे? तर यमराजांनी सांगितलं, अरे मला खरं सांगू का, खूप मोठा प्रश्न पडला होता. हा इतका सचिमुखला पक्षी इतक्या छान पद्धतीने विहार करतोय आणि याची मात्र घटिका भरलेली आहे. काही तासानंतर अगदी मी भगवान शंकरांना भेटून बाहेर पडेपर्यंत याचा वेळ संपून जाणार आहे, परंतु याचं मरण मात्र इथं नाहीये. त्याला कैलास पर्वतावर कोणीही मारू शकत नाही. त्याचं विधिलिखित असं लिहिलेलं आहे की ज्यावेळी तो पक्षी खूप इथून दूर जंगलामध्ये जाईल, तिथे एक दगड असेल, त्या दगडावर बसलेला असेल, त्या दगडावर बसलेला असताना एक साप येईल आणि त्या पक्षाला मारेल. अशा पद्धतीने त्याचा मृत्यू झालेला आहे. असाच जर होणार आहे, परंतु आता मी बाहेर पाहतोय तर इथं पक्षीच नाही, परंतु मला नाही वाटत की त्या दगडापर्यंत तो पक्षी पोहोचलेला असेल. आता हे सगळं ऐकल्यावर जटायूला खूप वाईट वाटतं, त्या गरुडाला खूप वाईट वाटतं. अरे मला करायचं काय होतं आणि मी केलं काय? तर विधिलिखित जे आहे ते कोणीही ठरवून सुद्धा बदलू शकत नाही. तो पक्षी कदाचित त्याचा मृत्यू अटळ पण असू शकत होता, परंतु त्या स्वतः गरुडाने तिथून घेऊन त्याला मरणाच्या खाईमध्ये टाकलं. तर आपल्याला सांगायचंय काय, आपल्याला दोनच गोष्टी मला आजच्या प्रवचनामधून सांगायच्या, की एक म्हणजे नामस्मरण. जितका पण मोकळा वेळ भेटेल तुम्ही रामकृष्ण हरी म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, जय जय रामकृष्ण हरी म्हणा, कोणत्याही प्रकारे रामकृष्ण हरी म्हणा किंवा कोणत्याही प्रकारे नामस्मरण चालू करा. परंतु दुसऱ्या बाजूला जसं तुकाराम महाराज म्हणतात, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. त्यामुळे जे काही विधिलिखित होणार आहे ते होणारच आहे, त्याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा नाही. जे काही संचितामध्ये होणार आहे ते होणारच आहे. त्यासाठी सुद्धा भगवान श्रीकृष्ण सांगतात, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचनम मा कर्मफले हेतुर्भूमाते संगोस्त्व कर्मणी. म्हणजे तुम्ही फक्त तुमची कर्म करत राहा, तुम्ही तुमच्या फळाची अपेक्षा ठेवू नका. जी काही कर्म होणार आहेत ती करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण आहेतच. आता भगवान श्रीकृष्ण ज्यांना खरं तर भगवद्गीतेला मी स्वतःची आई मानतो, आणि कोणत्याही प्रवचनाची एक गोष्ट असते की ज्ञानेश्वरीची एक ओवी घेतली जाते आणि तिथून पुढे तो ओवीचं विवेचन केलं जातं. परंतु मी तुमचं सर्वांची माफी मागतो की माझा ज्ञानेश्वरीचा 1% सुद्धा अभ्यास नाहीये. जो काही आहे तो थोडा आहे फक्त आणि फक्त भगवद्गीतेचा. आता फक्त भगवद्गीतेला मी का मानतो, तर ज्यावेळी गीतेची महती सांगितली जाते त्यावेळी म्हटलं जातं, गीता सुगीता कर्तव्या किमन्ये शास्त्र विस्तरे या स्वयं स्वम पद्मनाभस्य मुखपद्माद विनिस्तृता. म्हणजे काय, गीता ही सुगीता आहे, परंतु कधी गीता सुगीता कर्तव्या जर ती आपल्या अनुचरणात आली तर. परंतु किमन्ये शास्त्र विस्तरे, आपल्याला जर भगवद्गीता आपण वाचली तर बाकी शास्त्र विस्तर, बाकी कोणताही पापट पसारा ऐकायची गरज नाही. या स्वयं पद्मनाभस्य म्हणजे पद्मनाभ जे स्वतः आहे भगवान विष्णू, त्यांनी स्वतः गायलेली आहे. तर बाकीचं काय आपल्याला वाचायची गरज आहे. परंतु ज्ञानेश्वरीचा कुठल्याही पद्धतीने अपमान मला करायचा नाहीये. कारण ज्ञानेश्वरी म्हणजे काय आहे, तर मगाशी मी सांगितलं, देवाला प्रत्येक जागी पोहोचणं शक्य नाही, म्हणून त्यांनी संत निर्माण केले. प्रत्येकाला कदाचित आपली भगवद्गीता वाचता येणार नाही, कारण ती संस्कृतमध्ये आहे, परंतु ती प्रत्येक जनसामान्यापर्यंत पोहोचली पाहिजे म्हणून संत निर्माण केले. संतांकडून एक महत् कार्य करून घेतलं की ज्ञानेश्वरांकडून श्रीमद भगवद्गीता जी आहे ती मराठीमध्ये अनुवादून घेतलेली आहे. त्यामुळं ज्यावेळी मी म्हणतो यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्, त्याच वेळी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जे धर्मजाता आगवे युगायुगी म्या रक्षावे, ऐसा ओघू हा स्वभावे आद्य असे, म्हणून अजत्व परते ठेवी मी अव्यक्तपणही नाठवी, जे वेळी धर्माते अभिभवी अधर्मुहा. तर एक मी
फक्त माफी अशासाठी मागेल की मला संधी दिली त्यासाठी आभारही मानेल, परंतु माफी सुद्धा मागेल की भगवद्गीता, फक्त भगवद्गीतेला घेऊन मी थोडंसं पुढे निघालो. ज्ञानेश्वरी खरं तर माझा अभ्यास नसल्यामुळे थोडासा मागे ठेवला, परंतु कुठेतरी विवेचन केलंय ते कसलं होतं ते सांगणं माझं काम आहे. त्यामुळे मी थोडंसं फक्त मराठीतल्या ज्ञानेश्वरीच्या ओवी सुद्धा फक्त सांगितल्या तुम्हाला. एक मात्र मी तुमची सर्वांची माफी मागेल. बोलिली लेकुरे वेडी वाकुडे उत्तरे, करा क्षमा परात महाराज तुम्ही सिद्ध. एवढं म्हणून मी माझ्या छोट्याशा प्रवचन सेवेला विराम देतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. चांगले तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. घ्या पहिल्यांदा. देवे तेने वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मजावे कसाय दाने, ये कांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रतिवाडो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्य पावो, जो जे वांछित तो ते लावो, प्राणिजात वर्षत सकल मंगळी, ईश्वर निष्ठांची महादयाळी, अनवरत भूमंडळी, वेद हृदया भूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे राव, बोलती जय पियुषांचे, चंद्रमेचे रामाचन, मार्तंडचे तापहीन, हे सर्व सदा सच्चना सोयरे होतो, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी त्रिलोकी, भजलो आदि कुरुपी अखंडित, आणि ग्रंथोपजीवे विशेष लोके, दृष्टादृष्ट विजय व्हावेची, एक म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल ज्ञान पसाओ, तेने वरे ज्ञान देव सुखिया झाला, तेने वरे ज्ञान देव सुखिया झाला, तेने वरे ज्ञान देव सुखिया झाला. हरि ओम. शांती शांती शांती. काळभैरवनाथ विक्रमांची ट्रस्ट, नंदिकेश्वर पोथी मंडळ आणि समस्त ग्रामस्थ औषध घोष यांच्या विनंतीला मान देऊन आपले नवोदित युवा प्रवचनकार हरिभक्तपरायण गौरव महाराज शिंदे, अतिशय उत्कृष्ट अशी सेवा त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. त्यांच्या आयुष्यातलं हे 4 नंबरचं प्रवचन आहे. आता पुढील वाटचालीसाठी मनापासून तुम्हाला आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने मनापासून हार्दिक शुभेच्छा. आणि ते अवसरी करत आहेत. जरी व्यवसायानिमित्ताने तरी पूर्वी गावडेडले गेले असतील, आता ते त्या अवसरीमध्ये स्थायिकच झालेले आहेत. त्याच्यामुळे हा जो प्रवचन सप्ताह जो आहे हा विना मानधन आहे. आणि प्रवचनाच्या पहिल्या दिवसापासून आज 8 दिवस झाले. या 8 दिवसामध्ये ही 8व्या दिवसाची सेवा गौरव महाराज शिंदे अतिशय उत्कृष्टपणे केली. यांचं मी मनापासून आभार मानतो.